सासवड ते कोंढवाच्या दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं। आमदार गोपीचंद पडळकर, संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली देखील काढण्यात आली। मात्र पुण्यामध्ये खडी मशीन चौकामध्ये येण्याच्या आधीच पडळकर यांची ही बाईक रॅली पोलिसांनी अडवली। बोबदेव घाटामध्ये पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांना अडवलं। पुरंदर तालुक्याच्या भिवरी गावामधील बोबदेव घाट परिसरामध्ये घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधितांवरती गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी गोपीचंद पडळकर यांच्यासह आंदोलकांनी देखील केली आहे। तसंच भिवरी ग्रामस्थांच्या विरोधामधले गुन्हे मागे घेण्यासाठी आज ही रॅली आयोजित करण्यात आली होती। सोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत। पडळकरजी, हा मोर्चा का काढण्यात आलाय, काय कारण आहेत आणि पोलिसांनी काय अडवलं तुम्हाला इथं? पोलिसांनी यासाठी अडवलंय की ते आम्हाला कोंडव्याकडे जाऊ देत नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। मोर्चा यासाठी काढला होता की इथं आपल्या कानिमनाथाचं मंदिर आहे, या परिसरामध्ये कोंडव्यातून येऊन लोक उघड्यावरती नमाज पठण करणं, उघड्यावरती इफ्तार पार्ट्या करणं, उघड्यावरती 4-8 दिवसाला मटणाच्या पार्ट्या करणं असे उद्योग सुरू आहेत। जमीन ताब्यात घेणं, जमिनीवरती ताबा टाकणं, सरकारी जमिनीमध्ये, खाजगी जमिनीमध्ये असे प्रकार सुरू आहेत। या घाटातून जाताना येताना सुद्धा लोकांना भीती वाटते। रात्री अपरात्री लोक तिकडचा घाट जरी बंद असला तर इकडून कोणी प्रवास करत नाही। या सगळ्या बाबीच्या मध्ये आणि भिवरी गावातील 7-8 लोकांना जेलमध्ये टाकलं होतं 7-8 दिवस चुकीच्या पद्धतीनं कारवाई करून। यासाठी आज आम्ही मोर्चा काढला होता। आता पोलीस प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या। ज्यांनी हे कृत्य केलं त्यांचा व्हिडिओ दिला होता। शेकडो पोर आहेत आणि ते सातत्यानं स्टेटस ठेवतात, आमचं काय केलं वाकडं। दहशत माजवतात, कोण आहे ते दहशत माजवणारे? हे पुण्यातले जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, कोंडव्यातले। आज पोलिसांनी त्यांच्यावरती FIR गुन्हा दाखल केला। आताच 5 मिनिटापूर्वी आम्हाला त्यांनी FIR कॉपी दिली। नंबर 1। नंबर 2, या घाटामध्ये आता CCTV काही प्रमाणात बसवलेत, राहिलेले सगळे CCTV बसवायचं पुणे ग्रामीण SP ने मान्य केलेलं आहे। तुम्हाला इथं का अडवलं? तुम्हाला खाली का जाऊ दिलं जात नाहीये? विचारलं पाहिजे पोलिसांना, आम्ही खाली जाऊ द्या तर नाही, तिकडं खाली जायला परवानगी नाही। पुणे CP ने आमची तिकडे येण्याची परवानगी नाकारली आहे असं कारण दिलं जात आहे। तिथं गेल्याच्या नंतर काहीतरी वेगळा कायदा। तुम्ही आमदार असून तुम्हाला मोर्चाला परवानगी दिली जात नाही आणि हे बघा, मोर्चाला परवानगी, मी आमदार काय, मी आता सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं आलोय। मी आमदार तिकडं काय करणार होते तुम्ही खाली जाऊन? नाही, खाली जाऊन जिथं आता कोंडव्यामधल्या लोकांना वाटतं की आम्ही जाऊन वर दहशत करू शकतो, अरे आम्ही पण तिथं येऊ शकतो ना। असं काय, हे काय कुठं काय पाकिस्तान आहे काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची पुण्यभूमी आहे। शाहिस्ते खानाला पळवणारे छत्रपती शिवाजी, तुम्ही आम्हाला येऊन तिथं धमक्या देताय, लोकांना त्रास देताय, सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करताय, त्या सगळ्या जागामध्ये तुम्ही अशा काहीतरी धार्मिक स्थळं उभा करताय अनधिकृत। आणि हे सगळं सेंटर कोंडवा आहे। लव जिहादच्या जास्त घटना घडल्या, त्या मुलींना तिथं आसरा दिला जातोय। ही लोक जायला तिथं मुश्किल होऊन जात आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।